आज आहे रक्षाबंधन, त्याच्या रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. मोबाईल वरला आजच्या आज फोटो काढायला माहितीये का बघा ह्याच्या प्लाझोमध्ये आणि हिच्या प्लाझोमध्ये सेम टू सेम आहे एकदम. काय फरक. गाईज हे माझे 5 भाऊ इकडे बसलेले आहेत. या वर्षी न्यायाने मिठाई मोजून आणले. एक भावाकडे गेले एकच काढते ते. ही बहीण एकच गाणं बोलते, रडू नको बाळा. बर्थडे आले वाईफ तो आना बोलताय. ये भाऊजा खुश आहे बहिणीचा बर्थडे आहे. हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज तुम्ही बघत असतील तर लोकेशन थोडंसं वेगळं वाटत असेल, कारण मी आले माझ्या मामाकडे आणि आज आहे रक्षाबंधन, त्याच्यामुळे मी काल रात्रीच आले मामाकडे. आणि म्हणजे आता म्हणजे इथे यांना दोघांना शुभम श्रेयसला आणि हर्षल धैर्यला राखी बांधून झाली की मग मी जाईल घरी. आपण घरी जाऊन बघूया. आणि आता आमची मामी काय करते ते मी तुम्हाला दाखवते. आमची मामी आहे ना, ती म्हणजे पुरणपोळीची ऑर्डर्स घेते, तर त्याच्यामुळे आज रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळे तिची ऑर्डर्स चालूच आहेत. कालपासून मी काल आले तेव्हापासून तिचं चालूच आहे. थकत पण नाही बिचारी. दाखवते थांबा. हे बघा मामीचं पुरणपोळीचं काम चालूच आहे. सकाळपासून मामी किती गेल्या पोळ्या? 150. सकाळपासून 150 पोळ्या गेलेल्या आहेत आणि अजून पण बनायच्या बाकी आहेत. मामी कालपासून मी आले तेव्हापासून तिचं चालूच आहे. याचं प्रिपरेशन ती करून ठेवते आणि मग त्याच्यानंतर बनवते. सेटअप तिचा लावलेलाच आहे, सकाळ म्हणजे कालपासून लावलेलाच आहे तिचा सेटअप. चला आता आपण राखी बांधून घेऊया. हे बघा, चला आता अपन इनको रक्षाबंधन कर लेते. ये भाइयों का तैयारी खत्म ही नहीं होता है. हाँ धैर्य बाबू काय काय बोलशील? रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. गाइज इन लोगों का रक्षाबंधन हो गया है. हाथ दिखाओ. ठीक आहे, मी आता निघतो. आणि आता आमची आलेली मावशी. हॅलो, कशी आहे? हाय, बरी आहे. मस्त. मावशी आले मामाला राखी बांधायला. मामा काय गेलं? मामा आलंच नाही अजून. मामा आलेले आहेत आणि यांचं सुद्धा रक्षाबंधन चालू झालेलं आहे. मामा आणि मावशी. मामा हाय. हे बघा ट्रायपॉड यांनी लावलाय. मला अजून तो हँडलच नाही करता येत. सो गाईज आता माझं यांना रक्षाबंधन करून झालेलं आहे, म्हणजे राखी बांधून. आता मी चालले छोटे मामाकडे. सो मग तिथून राखी बांधून झाली का मग जायचं घरी. चलो आता मी आलेली आहे मामाकडे. लाईट गेली, सगळं प्लॅन लाईट गेली आणि आम्हाला निघायचं होडी जायला आमची. म्हणून घाई चालले. तू या होडीला? हा आता जोडीलाच निघते. जाऊ ना मी. धैर्य बाबू रागवलाय माझ्यावर बिकॉज मी लेट आली. तुम्हाला बोलवायला आलेलं तुम्ही बघितलेलंच. धैर्य बाबू असं नाही करत.
हॅपी रक्षाबंधन. पायपड. मी आता चालली. यो बघा कसं पोरींसारखं. चला आता मी चालली घरी. 1 hour later. सो गाईज आता मी आलेली आहे घरी. बिकॉज आता हे मंदार आणि भाई वगैरे म्हणजे माझी इकडचे भाऊ आहेत, त्यांना सगळ्यांना मला राखी बांधायची आहे. म्हणून मी आता चाललंय खाली. तर चला आपण जाऊया. मंदारला पण खालीच राखी बांधीन. आणि आमच्या सगळ्या ताई वगैरे पण आलेत. जर त्या मला भेटल्या तर मी त्यांना पण दाखवीन. आणि अजून एक माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन. रक्षाबंधन सुरू हो गया है गाईज इधर का. दादा कितीचा टाइम दिले. दादा म्हणजे 1:30 पर्यंत टाइम आहे. त्याच्यानंतर मग टाइम संपणार आणि आता वाजले फक्त 15 मिनिटं. आता 15 मिनिटं. फोटोग्राफर बघा गाईज. मोबाईल वरला आजच्या आज माझा फोटो कोण आले माहितीये का. आताच्या आता मी 100 फोटो काढलं. बरं झालं आजच काढशील ना. रोज रोज थोडी काढणार. ये बघ दीदी. ए दीदी हाय. दीदीचा बापूस म्हणजे पप्पा. अजून 4 बाकी आहे. 4 जण आहे. 4 राखा बाकी आहे. ओ माय गॉड. क्या मागे आपको शेषनाग दिख रहा है. ये कृष्ण जयंती के लिए बनाया है. काकूला ताई आलती गणपतीचं आमंत्रण करून गेले असं काय असं सांगू. हॅपी रक्षाबंधन. अगं ए ताई ताई काय हॅपी रक्षाबंधन. आमची बहीण आणि कार्तिक ताई. हाय. त्यांची भाचीचा बर्थडे आहे. तुझ्या बर्थडेला या. आमच्या भाचीचा बर्थडे तुझ्या भाचीचा बर्थडे. हॅपी रक्षाबंधन. बघा कसा पाया पडतोय. गाईज ये माझे 5 भाऊ इकडे बसलेले आहेत. हॅलो. सगळ्यांना झोप आले कारण मी लेट आलो. और ये मेरा पैसा. गाईज आता मी चाललेले आहे माझा ब्लॉगर भाऊ चिरागकडे. वेरी चिराग. चिराग कुठे. चिराग इकडे आहे. कसं बसलाय बघ. सांग तुझी VIP. हॅपी रक्षाबंधन. ही वहिनी आहे ना तिच्या नंदा अजून आलेल्या नाहीत ना, त्याच्यामुळे आम्ही खूप लेट झालेत. म्हणजे आमची माई आणि मादी. त्याच्यामुळे आता आम्ही चिरागकडे आलो. थोडा वेळ बसलो. आता चिरागला राखी बांधायला लावले. ती बघा दिसतंय. आता हिच्यानंतर मी बांधून घेऊ. प्रांशीचा बर्थडेचा पण याच्यातच आपण कंटिन्यू करू. तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा. बर्थडेचा पण व्लॉग ह्याच्यातच आहे. हा आणि संध्याकाळचं व्लॉग हँडल आपण चिरागकडेच देऊया. काय 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 बोललास. चल घे मिठाई खाताना घे.
यावर्षी न्या आणि मिठाई मोजून आणले. एक भावाकडे गेले एकच काढते ते. तुम्ही व्हिडिओ जास्त बघा म्हणजे कसं तिला पैसे चालू होतील इन्कम. का बोलते इन्कम चालू झाली ना कमी एका भावाचा एक बॉक्स पुढच्या वर्षी पक्का पैसा आणणार. त्याच्या सोऱ्याची परत लावून आणून देईल. सध्या पुरती चांदीची परत आहे ही बघा. चला तुला राखी बांधून देतो. एवढी वाकली गाईच फोटो काढायला. हॅपी रक्षाबंधन चिराग तुला. माझा पाय ड्रेस उठणं मोठा घेवायलाच गेला मग झोगला. बसून काढते. फुकटचे गुलाबजामुन भेटले म्हणून दाबायचे. किती घेतलेत बघा ते पण 1 2 4 घेतले टोटल. वहिनी दिलेत पण वहिनीने मस्त मल दिला त्याला लावून. टेस्ट के बेस्ट. माई बोलली मी घराच्या खाली आलो पण तिला बघायला आम्ही सगळी आलो. मोठी राणी जशी काय ती आणि अजून आलीच नाही. पण ती कुत्रा पण नाही दिसत तिकडे आम्हाला. कावलाय तो पण दुसऱ्यांची वाटत. अरे अजून गाडत आहे कुठेतरी बघ खांब्यावर बसलाय. हे कावला सांगते का हा माई येणार आहे माई येणार आहे. बघा खोटं बोलणारी माणसं. खोटारडी आली बघा. बोलते घराच्या खाली फुल नशीब ते आकाटेकावर आले. पांजू पासून ते माझी ती बोट 1 साइड झाली का. बांधली ना तुम्ही सगळे ना. साधी बांधल्या मी याला बांधली बस आता. चिरागची लाडकी अशी बहीण आलेली आहे माई. चिराग काय बोलायचं का तुला. 7 समुंदर पार कर गेले मी किचकिच आहे थोडी. माई बद्दल त्याला शब्द नाही. स्पेशल भाऊजी घेऊन आले तिला. हा भाऊजी कसे आहेत. मी काल त्यांची इथे गेलतो पण आपला ब्लॉग बंद होता बरोबर ना. मी बोललो तुला घे तू घेतला नाही. तर गाईज आमचं आहे ना सगळे आमचे घरातले भावासांचे राख्या बांधून झालेले आहेत. मादिका आमची येत नाही. मग आता आम्ही निघालो आमच्या आत्याकडे जायला. संदीप दादा आणि भाविशा येता का म्हणजे ती येणारच आहे. येतील ना. चला पुढे असं तुम्ही बघत राहा. आपण सगळ्यांच्या घरी जातोय रक्षाबंधन करायला. हॅलो दादा झोपलाय. हॅलो ताई. हाय बाबू मी बघ पोरं बघा. विजय ताई येऊन आमची कंटाळले. अरे ओवाशपती सगळं सोडील पण ओवाशपा नाही सोडणार. हे बघा तिघं पण मोबाईल मध्ये. हे काय इकडे रक्षाबंधन वगैरे काय आहे नाही का. बघू तुझ्या राख्या दाखव. हो एवढ्या बांधले खूप बहिणी आहेत. करू काय ग बहिणीच बघा यांची येडी बहिणी. चला तिकडे आमचे भाऊच तिकडे आहेत. आत्याची घरात आमची बाजार भरलाय. आत्या हाय करा. हा ये आत्या आलेत आमच्या. आत्या आमचे त्र्यंबकेश्वरला पण होत्या थोडी का आत्या. मज्जा. हॅपी
आत्याकडून आम्ही निघालेत आणि आता मी चाललो हेमंत दादाकडे. आलो म्हणजे घराचे खाली आहेत ऑलमोस्ट. आता जातो आणि आमचा दादा गेलो ऑफिसला आणि तो आमच्यासाठी आलाय. चला तुम्हाला वरती जाऊया आणि त्यांच्याकडे खूप कुत्तू पण आहेत. हॅलो. अरे बापरे, इकडे पण सगळे ताई वगैरे पहिलाच आहेत. हॅलो. हे बघा त्यांची कुत्तू. अरे ती अजून येते. हॅलो. बहिणींचा उपवास आहे वाटते आज, श्रावण शनिवार. हॅलो हॅलो. मी सकाळीच आले. हा हे बघ त्यांचा व्ह्यू. हा, हे मम्मी बोलतेय की हे आमचे पप्पा आणि नाना आणि आमच्या सर्व आत्या आणि मम्मी ते फोटो काढतेय आणि मला सांगते काय म्हणजे बघा ना, आमच्या सगळे रिच वाटतात, मोठी माणसं. शेठ लोक. हीच वहिनी पैसे वाटप करायला लागले. वहिनी काय झालं? पैसे देते तर पैसे देते. पैसे वाटप चालू आहे. पैसे वाटप आणि पुन्हा गॅंग निघाली. त्याच्यासाठी पिशवी मोठी आणले. बहिणीच्या पावलेंना ते मास्क टाकले. आम्ही चालेल सुरजसागरच्या घरी आणि तो राहते एकदम शेतावर. तो पावला लावून आम्ही चालत चालले. दाखवतो चला. Few inches later. गाईस कधीपासून चालतोय आम्ही. संपत नाही. दाखव काकी ते विचारी आपली चालते तरी पण. ही बघा कशी आमची दिंडी चालले. चला चला पटापट पटापट. गोष्टी संपत नाही. एवढा वेळ बोलत आले तरी पण काय गोष्टी संपतच नाही लागली. ही बघा फायनली आम्ही इथे आलेलो आहोत. गाईस घाम. आता हात बघून घ्या. एवढाच भरलाय. आता हे सगळ्यांचं बांधून झालं का बघा. बिफोर आफ्टर. हे आता आमच्या ताई गाणं बोलतात. भैया मेरी राखी के बंधन कोली. नाही, ही बहीण एकच गाणं बोलते. रडू नको बाळा. बोल आता. ती एकच गाणं बोलते. अरे ताई तू गाणं नाही बोललीस. बोल ग बोल. ते दादाच्या लग्नाला धवलाईन बोलवायचं रेलच्या गाणं बोल. दादाचं बघा अवस्था झालेली घाममय. एकदम घाम घाम आलाय बिचारे दादाला. नाही बोल गाणं. रक्षाबंधनला जप मराठीवर जप.
आता राख्या किती झाल्या? लास्ट नंबर बहिणी बाकी वाटत. पकड ही सगळ्यांना आता रक्षा गाणं बोलायला सांगितलं ना. हा आणि हात द्या. आत्या बोलावं लागेल. बोलावं लागेल. नाना हातच नका पुढे करा तुम्ही त्याशी. सगळं काही तू काही असू दे त्यांचं वर्षानं हे केलं तुम्ही कधी बोलणार. बोलावं लागेल. ही ब्लॉगर आहे ती उलट पहिला हे करायचं ना. बोलली ना आय माय ब्रदर. बोला बोला. पटकन बोल चल. बस झालं बस झालं. भावना पोचल्या. चला आता पगार द्यायला लावलाय. गाणी बोलले त्याचं ये प्राइज मनी. अगं ताई घे ग घे घे. अगं ताई घे ग घे. हा मी तर घेत. थँक्यू. हे बघा इकडे पेंडिंग राहिलेली भाऊबीज पण करून घ्यायला लागलो. तुमचं पार्सल पोहोचलेलं का? तुमचं पार्सल हे बघ हात चेक करा. पहिला केवढे मी तुम्हाला दाखवले तेव्हा आणि एवढ्या बहिणीचं असतील तेवढा हात भरेलच ना. अजून बाकी आहे. गँग पूर्ण. ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आमच्या काही बहिणींनी थोडीशी चलाखी केले. आम्ही एवढ्या जणी चालत चाललेत आणि त्या मस्त दादाची गाडीन गेल्या. वा. आणि दादा आले तर दादाने आम्हाला परत सोडलं पण दादा बोला चला. अरे विचार आम्हाला येताच परत सोडू का. चला जाऊ दे. केलं दादा तुला माफ. ये बघा चाप्टर बहिणीचा आम्हाला टाकून आल्या या. काय आमचा निमेश आता झोपेतून उठलाय. आता मी दादाच्या इकडे आलो आणि यांना बघा काय चाललं. ए क्या चल रहा है जरा म्हणजे आता मला समजलं लगीन झालं. यांचा लगेच माइंडसेट झाला चेंज. लगेच साडीचे मागे धावायला लागले. बाय गाईज बाय. चला आता अजून काय राहिले का. फायनली गाईज आमच्या सगळ्यांच्या राख्या बांधून झालेल्या आहेत. यावर्षी रक्षाबंधन भारी झालेलं आहे आमचं. खूपच मस्त एकदम. आणि यावर्षी शेतावर चालत गेलेलं. आमचं दादा शेतावर आता झालं चालत. म्हणजे भारी. म्हणजे दरवर्षी काही ना काही असं थोडा ना थोडा प्रॉब्लेम असते. पण यावर्षी मस्त रक्षाबंधन झाले. एकदम भारी. भारी. A few moments later. फायनली गाईज माझं रक्षाबंधन झालेलं आहे आणि आता मी आलेले घरी. तुम्ही बघू शकतात. आणि आता आपण संध्याकाळी भेटूया. आमच्या प्रांशवीचा बर्थडे आहे. त्याचा पण ब्लॉग आपण ह्याच्यातच करणार आहेत. तर ते पण बघूया आणि बघूया. चला. One eternity later. गाईज चला आता आपण जाऊया प्रांशूच्या बर्थडेला. ये चलो आम्ही तर खाली होतो बिकॉज हम गए थे आरती को. आमची आरती आज आहे ना 8:30 वाजता चालू झालेली.
थोडं लेट ऑल सेट फॉर बर्थडे गर्लची पण तयारी झालेली आहे. काय काय भाई काय मॅनेजमेंट पाहुण्यांना पाणी आणि थंडा तू दे ना मग तू दे ना. माझा बर्थडे कसा वाटते तिच्यासाठी हाईट केक कुठे आहे केक दिलाय तर बनवायला नोव्हेंबरला येईल. चिमणी झोपलेली नाही अख्खा दिवस म्हणून आता बर्थडेला ती बँड वाजवणार आहे. नाही झोपले ती. आमची बर्थडे गर्ल रेडी झालेली आहे. बर्थडे गर्लची बर्थडे गर्ल बघा काय बर्थडे वाली पांबली म्हणजे ती कंटाळले बिचारी. काय ग बर्थडे गर्लला झोप आलेली आहे. बर्थडे गर्लची तयारी झालेली आहे. बोललो सकाळपासून झोप. चला 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 आमच्या वहिनी काहीतरी करून दाखवतात. पटकन 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 क्विक क्विक. चला चला बर्थडे आले वाईफ तो आना बघताय. ये हॅपी बर्थडे. चला 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 यांच्या बालपणात होतं तरी पण यांना हाऊस म्हणून घालायला लागले. हॅलो तर गाईज माझा असिस्टंट पार्टनर चिराग आलेला आहे. मी त्याच्याकडे आता कॅमेरा होल्ड करायला देते. पुढचा ब्लॉग तुम्ही बघतील तर चिरागच्या नजरेतून. तिला गाणं लावा सांगेल तर घालवून ठेवलं पूर्ण. आमची बर्थडे गर्ल थोडी युनिक आहे. तिला बर्थडेचं गाणं नको आहे. तिचं गाणं बघा काय दोन मोठे उंदीर. ओके हे माणसाला केक खावायची घाय झाली. हॅपी बर्थडे करता खाते. भाऊ जाम खुश आहे बहिणीचा बर्थडे आहे. दीदी दीदी गाण्याला जाते. हॅपी बर्थडे आखिर मेरे देवर ने मेरे को आज टोपी पहनाई. दीदीच्या आत्या दीदीला प्यारा प्यारा पैसा भेटलाय. ये काही निम्या काहीतरी सांगतोय. नाव पण बघू शकता दीदीसाठी. दीदी फायनली आणलेलं पॉकेट तिला दिलेलं आहे. सक्सेसफुली दीदीपर्यंत पोहोचलंय ते. तिचे डेलीची आहे दादा दीदी. कन्नू दीदी ये आदमी ऐसा है सबको टोपी पहना है. देखो मतलब हे नक्की काहीतरी वेडाचाला करणार आहेत. दोघं जण गेले. अरे यार अरे त्या पिशव्या काढा. त्या पिशव्या काय आहे पिशव्या काढा. अरे याची खालची आणले वाटते. हा ते बघ डमरू राजा लागला. हो तिची माहिती बघ गाणं लागलं तिचं आवडतं म्हणून बघा. परत एकदा प्रान्सवीचा बर्थडे केक कट होतोय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रान्सवी. हॅपी बर्थडे टू यू. ओम काढले आहेराचा बॉक्स आणलाय. जमा केलेली आहे. आयर टाकल्याशिवाय कोणी जाऊ नये. उत्तम सोय आहे.
अरे आहेर लगेच फोडायला लावलाय. तिकडं बघतो ना ती तिकडं. अरे गाडी आहे या आता गाडी लगेच. वैदिक खुश आहे. वैदिकला वाटलं त्याला आणले गाडी आणले प्रांशवीर आणि खुश वैदिक झालाय. चला बदेगल बसली लगेच. वैदिक वैदिक ओय 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 तू कशाला एवढा खुश झालाय. याने आम्हाला खालून पार्टीतून इथे वरती कशासाठी बोलवलंय हे बघा. त्याचा तो प्लाझो बघा ह्याच्या प्लाझो मध्ये आणि हिच्या प्लाझो मध्ये काय फरक भाई. सेम सेम. कौन ये लड़की लग रही है मुझे तो. क्या ये बहनीच ओ मानसी का पहना है. मानसी का सेम सेम बट डिफरंट. म्हणजे बघा हे बघा सेम सेम प्लाझो प्लाझो गाईस. आणि नंतर मग एक स्टेटमेंट देईल तो तुम्हाला फॅशन बद्दल काय माहिती नाही. अख्खा बड्डे खपला गाईस. आणि आता आम्ही केक घेतलाय खायला. गाईज बर्थडे झालेला आहे म्हणून मीटिंग बसले इकडे अशी चर्चा. सिद्धू काय करतो. बघा गाईज बघा बघा याच्यात वहिनी बघा. वहिनी तुमचा मुलगा मावा खातो. एक मेंबर कमी होती ती पण आली. मम्मी बघे मी पण कमी होती. मम्मी आता काही ब्लॉग मी आता केक खाते. कारण माझा उपवास होता मी खाल्लेला नव्हता म्हणून मी आता केक खाते. वहिनीचं खाऊन झालेलं आहे. आता वहिनी काहीतरी मावा खाते. सगळी मावाच खावायला लागले. काय कमाल कंपनीचं मला देता. पण तू खाता पण ना त्यांचं दिलेलं. नरम झालं सगळं. चला चला बर्थडे संपलेला आहे. बाय बाय. सो गाईज म्हणजे आता छानपैकी आमच्या दीदीचा बर्थडे आणि आमचं रक्षाबंधन झालेलं आहे. आणि आता तो क्षण आलेला आहे की आपल्या ब्लॉगचा एंड मी इकडे करते. म्हणजे पूर्ण दिवस मस्त गेला आहे. धावपळ इकडून तिकडे गेला आहे. मस्त मजा आली. तुम्ही आजचा दिवस खूप एन्जॉय केला असेल असं मी समजते. आणि केलाच असेल. आणि कसं वाटलं ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगणारच आहेत. आणि येस जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.